मी तर थोडेच खाते तरी माझं वजन कमी होत नाही. महिलांमध्ये हे पहिलं होतं की वजन कमी करायचं ना, मग कॅलरीज कमी करू. तेव्हा एकदम तुम्ही काय करता की वेट गेन झाले याला एक तो एक्सक्यूज दिला जातो की बाळानंतर वजन वाढलं आणि ते नॉर्मली वाढत, पण हे वजन फार वर्ष राहतं त्यांच्याकडे. आता तुझी डिलिव्हरी झाली आहे ना, मग आता बऱ्याच गोष्टी शरीरातल्या बदलल्या आहेत. म्हणजे तुझं ना वजन जितकं आधी होतं तितकं कधीच येऊ शकत नाही आणि ते ना ऍक्सेप्ट केलेलं आहे की हे असंच होणार. जेव्हा चहा मिस होतो, स्पेशली अर्ली मॉर्निंगचा, त्यांना ते हेडेक सारखे सिम्पटम्स दिसतात. ते कशामुळे होतं? अनेक वेळेला ना माइंडलेसली आपण चहा कन्झ्युम करतो आणि स्पेशली सकाळी जेव्हा तुम्ही उठून अनुशापोटी मेजॉरिटी ज्या स्त्रिया आहेत हे बाबा शिळ आहे म्हणून ते अन्न आहे ना ते खाल्लं जातं. अशा अनेक महिला आहेत जे स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं हेच त्यांना चुकीचं वाटतं. तूप डेली 2 चमचे कोणत्याही रिस्पेक्ट ऑफ एज ग्रुप घ्यायला पाहिजे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल हा आहे त्यांना हा एक मोठा प्रश्न असतो, तूप घेतलं पाहिजे का? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वुमन्स जे असतात की त्यांना खूप वर्ष माहितच नसते की आपलं वेट गेन झालंय किती. आजकाल काय होतं ना, खेचतात महिला स्वतःना, झोप येत असते, थकवा येत असतो, तरीही ढकलून ढकलून फॅमिलीसाठी सगळं मॅनेज करत असतात आणि मग एकदम ते इतकं अलार्मिंग होतं ना की प्रॉपर गायडन्स खाली एकदा तरी तुम्ही एक तुमच्यासाठी डाएट चार्ट बनवून घेतला पाहिजे. ते पर्सनची क्वालिफिकेशन काय आहे हे खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण शेवटी तुम्ही तुमच्या हेल्थशी खेळताय ना. बॅड फॅट्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स असं काही कोरिलेशन आहे? पीसीओएस होण्याचं नंबर 1 कारण आहे गट हेल्थ मेंटेन करणं काय इम्पॉर्टंट आहे? नमस्कार, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आज आपण गट हार्मोन ॲक्सेस या विज्ञानाबद्दल बोलणार आहोत. पचन संस्थेचे आरोग्य आणि हार्मोन्स यांचा थेट संबंध कसा असतो याबद्दल समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ अवंती देशपांडे मॅडम. PCOS, PCOD यांच्याकडे फक्त समस्या म्हणून न पाहता हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत हे समजून घेतलं पाहिजे. फूड ॲज अ मेडिसिन म्हणजे अन्नालाच औषध बनवून फक्त वजन कमी न करता निरोगी आरोग्य कसं मिळवायचं याबद्दल खूप साऱ्या गप्पा होणार आहेत. हॅलो मॅम, वेलकम टू द हेल्दी शो. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. सगळ्यात पहिला मला हा प्रश्न पडायचा की मोस्ट ऑफ दी वुमन्स जे असतात की त्यांना खूप वर्ष माहितच नसते की आपलं वेट गेन झालंय किती, अनलेस कोणीतरी टॉन्ट केलं की अरे किती वजन वाढले तुझं, मगच ते बघतात. पण याला एक हे पण दिलं जातं म्हणजे एक्सक्यूज म्हणा किंवा रिझनिंग म्हणा की मी तर थोडेच खाते, माझा आहार फार कमी आहे तरी माझं वजन कमी होत नाही. बरोबर आहे. म्हणजे याला आपण जो म्हणतो की बाबा डाएट क्रॅश करण्यापेक्षा किंवा वेट लॉसच्या मागे लागण्यापेक्षा फॅट लॉसच्या मागे लागायला पाहिजे काय? म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल की विच इज द बेस्ट वे? ऑफकोर्स तुम्ही म्हणला तसंच येते की आणि हे ना लेडीज मध्ये किंवा महिलांमध्ये हे पहिलं होतं की वजन कमी करायचं ना, मग कॅलरीज कमी करू. तर कॅलरीज ना वेगवेगळ्या गोष्टीमधनं तुम्हाला मिळतात. ते तुम्हाला कार्बोहायड्रेट फूड मधनं मिळतात, म्हणजे चपाती, भात, भाकरी. मग तेच तुम्हाला प्रोटीन मधनं पण मिळतं, म्हणजे आपण डाळी, दूध, दही, ताक जे खातो ते, किंवा आपण कडधान्य घेतो ते, किंवा आपले नट्स जे असतात ते आल्मंड्स, वॉलनट्स जे आहेत ते, बदाम वगैरे, अक्रोड ते, किंवा मग नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यामधनं मिळतं. आणि तिसरं एनर्जी सोर्स आहे ते फॅट्स आहे. मग म्हणजे ते कुकिंग ऑइल जे आपण युज करतो ते, तूप जे वापरतो ते, आणि जे असतं ना इनव्हिजिबल, जे दिसत नाही ते, म्हणजे चिकन मध्ये फॅट असतं किंवा दुधामध्ये फॅट असतं, ते आपल्याला दिसत नाही पण ते त्याच्यामध्ये असतं. तर ह्या ह्याच्यामधनं तुम्हाला एनर्जी मिळते. एनर्जी म्हणजे काय? तुमची जी दिवसभराची ऍक्टिव्हिटी तुम्ही जे करताय ना, त्याच्यासाठी तुम्हाला जी ताकद हवी असते ते तुम्हाला अन्नातनं मिळते. आणि ती कुठनं मिळते? या 3 गोष्टीतनच मिळते, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट. मग आता जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचंय तेव्हा एकदम तुम्ही काय करता की सगळाच आहार कमी करता. म्हणजे काय, तुम्ही प्रोटीन्स पण कमी करताय जे मसल बिल्डिंग साठी खूप इम्पॉर्टंट असतं, गुड फॅट्स कमी करताय ज्याने तुमची हार्मोन हेल्थ मेंटेन होते, आणि कार्बोहायड्रेट्स पण कमी करताय. तर हे चुकतंय. तर कॅलरीज कमी करण्यापेक्षा फूड ग्रुप्स जे आहेत ना ते चेंज करायचे. म्हणजे काय, मी म्हणेन की आपलं जे फळं आणि भाज्या असतात त्याचं प्रमाण वाढवायचं, त्याच्याच नंतर प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं. मग गुड फॅट्स म्हणजे काय, जवस झालं, मेलिनच्या सीड्स म्हणजे मगजची बी झाली, किंवा बदाम झाले, अक्रोड झाले, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारात वाढवा. आणि मग पाहिजे तर तुम्हाला थोडेसे कार्बोहायड्रेट्स कमी करा. म्हणजे कॅलरीज नाही कमी करायचे, फूड ग्रुप्स चेंज करायचे. हे असं सेन्सिबली जर चेंज केलं ना तर तुम्हाला तुमची स्किन पण चांगली होते, हेअरफॉल पण होत नाही. कारण बऱ्याच जणांना जे कॅलरीज सडनली कट होतात त्यांचं हेअरफॉल व्हायला लागतं, स्किन सॅग व्हायला लागते, किंवा ना डेफिशियन्सीज डेव्हलप व्हायला लागतात. तर वेट लॉस करणं हे पण एक शास्त्र आहे.
म्हणजे नुसतं जसं कॅलरी इन कॅलरी आउट असं नाही कन्सिडर करू शकत. तर हे अशा गोष्टी आम्ही बदलतो आणि हा. असं केलं ना तुम्ही तर तुम्हाला वेट लॉस पण दिसेल, एनर्जी लेवल्स पण Energy. मेंटेन होतील, कुठेही तुमची केसाची गळती होणार हो. नाही, स्किन छान दिसायला लागेल, Okay. ग्लो व्हायला लागेल आणि एनर्जी लेवल्स पण खूप वाढायला लागतील. आणि मे बी तुमचे रिपोर्ट्स पण नॉर्मल येतील सगळे. रिपोर्ट्स पण नॉर्मल येतील, डेफिनेटली ते तर झालंच. पण आय थिंक महिलांना रिपोर्ट्स पेक्षा मी किती ऍस्थेटिकली Okay, चांगली aesthetic ते दिसतीये, जास्त important व्यवस्थित कशी झालीये, बारीक, त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट हम्म. असतो. तर ह्या गोष्टी आणि ऑफकोर्स रिपोर्ट्स तर नॉर्मल येतातच. हार्मोनचे Okay. रिपोर्ट्स किती जणांचे मी बघितलेले आहेत. पीसीओएस ज्यांचे त्यांचं रिव्हर्स झालंय, हम्म. थायरॉइड रिव्हर्स झालेलं आहे, सो Okay. डायबिटीज रिव्हर्स झालेलं आहे. सो डेफिनेटली डाएटचा आणि एक्सरसाइजचा, लाईफस्टाईल चेंजचा फरक पडतोच. याच्यासोबतच ना म्हणजे एक सिमिलर काइंड ऑफ आपल्याला एक्सक्यूज म्हणा किंवा काही जस्टिफिकेशन ऐकायला मिळतात की पोस्ट प्रेग्नन्सी वाढली बाबा की बाळानंतर वजन वाढलं आणि ते नॉर्मली वाढतं हा. आणि ते एक्सेप्टन्स केलं जातं किंवा तो एक्सक्यूज दिला जातो की बाबा 5-10 वर्षांनी वाढतं. पण हे वजन फार वर्ष राहतं त्यांच्याकडे, म्हणजे 5-10-15 वर्ष असतं. बरोबर आहे. तर हे आहे ना की ते नॉर्मलाइज केलं गेलेलं आहे की चल हा. आता तुझी डिलिव्हरी झाली आहे ना, मग आता बऱ्याच गोष्टी शरीरातल्या बदलल्या आहेत, म्हणजे तुझं ना वजन जितकं आधी होतं तितकं कधीच येऊ शकत नाही. हे एक काहीतरी मिसकन्सेप्शन सुरू झालेलं आहे आणि ते ना ऍक्सेप्ट केलेलं आहे की हे असंच होणार, की म्हणजे बेबी झाल्यावरती वजन जे वाढणार ते वाढणारच. मग आता असं जर सगळेच जण आजूबाजूचे असे म्हणतात की ठीक आहे हे असं होणारच, मग आपण काय समजतो की ठीक आहे हे नेचरच आहे, हे नॅचरल फिनॉमिना आहे ज्याच्यामुळे माझं वजन वाढणारच आणि कमीच होणार नाही. जेव्हा आपण विचार करतो की हे माझं कमीच होणार नाही, मग आपण एफर्ट्सच घेत नाही त्याच्यामध्ये. तर हे पहिले आहे. आणि अजून एक आहे, जर पहिलं तुम्ही प्रेग्नन्सी नंतर पहिलं 1-3 महिने मी म्हणेन की अगदी लाईट तुम्ही एक्सरसाइज मे बी 20 मिनिटं झाला, 25 मिनिटं झाला, खूप स्ट्रेन नका देऊ शरीराला, कारण तुम्ही ब्रेस्ट फीडिंग पण करत असता. पण 3 महिन्यानंतर जर तुम्ही वेट लॉस कडे लक्ष द्यायला लागलात, म्हणजे अगदी काय खूप स्ट्रेनियस किंवा खूप एक्स्ट्रीम वेट लॉस नाही करायचा, अगदी तुम्ही रितसर अर्धा तास रोज चाललात आणि जर तुमच्या आहारामध्ये थोडंसं भाज्या, फळं ह्याच्याकडे लक्ष दिलं, प्रोटीनकडे लक्ष दिलं, कार्बोहायड्रेट्स थोडेसे कमी केले, आपोआप तुमचं वर्षभरात जे प्रेग्नन्सीच्या आधी होतं ते वजन अचीव्ह होऊ शकतं. आणि पहिलं 1 वर्ष आहे ना, तो एक गोल्डन पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये जर तुमचं महिलेचं वजन कमी झालं तर ते पटकन होऊ शकतं. मग त्याच्यानंतर स्टबर्न फॅट जमा व्हायला लागतं. म्हणजे वर्षभरानंतर जेव्हा अगदीच तुम्हाला काही हालचाल करता येत नाहीये, कोलेस्ट्रॉलचे रिडिंग्स खूप जास्ती आलेले आहेत, हेवीनेस वाटतोय किंवा चाललं तरी पण असं धाप लागल्यासारखी होतीये आणि मग तुम्ही जर प्रयत्न केला, मग ते स्टबर्न फॅट मध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. पण जे पहिलं 1 वर्षाचं विंडो असतं ना प्रेग्नन्सी नंतर, ते गोल्डन पिरियड असतो तुमचं वजन कमी करायला. तर तेव्हाच 3 महिन्यापासनं वर्षभरापर्यंत जर तुम्ही असं एव्हरी मंथ प्रयत्न केलात तर एक 2-3 किलो 2-3 किलो कमी होऊन एक वर्षभरात तुमचं प्रेग्नन्सीच्या आधी जितकं वेट होतं ना तितकंच ते येतं. आणि ह्याचा काय म्हणतात ते फायदे असे आहेत की तुमचं बेबी बरोबर तुम्हाला खेळायला आवडतं, त्यांच्या मागे पळायला आवडतं, बरोबर आहे. जर तुम्ही एवढं वेट तुमचं कॅरी केलं आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्यात तर तुम्ही तुमच्या मुलाच्या हेल्थसाठी पण कॉम्प्रोमाइज करताय. म्हणजे तुम्ही जे मे बी त्याच्याबरोबर खेळलं पाहिजे किंवा त्याच्याबरोबर काही ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, पण त्याच्याच बरोबर जर तुम्हीच थकून जाताय एंड ऑफ द डे, मग तुम्ही कुठेतरी कॉम्प्रोमाइज करता. मग काहीतरी जेवायला बनवलंय किंवा चल तू घे हे खेळ, मी काहीतरी पडून राह, कारण थकवाच येतो ना. मग तुमचे एनर्जी लेवल्स जर अप टू द मार्क असतील तर मग तुम्ही खूपच व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊ शकाल, तुमच्या बेबीची काळजी घेऊ शकाल आणि फॅमिलीची पण. व्हेरी मच पॉसिबल. तुम्ही म्हणताय की मोस्ट ऑफ द जे फिमेल्स असतात पोस्ट प्रेग्नन्सी, तो 1 वर्षाचा गोल्डन विंडो तो मिस करतात. आणि नंतर मग त्यांनाही असं वाटायला की नाही बाबा हे स्टबर्न फॅट आहे आणि हे म्हणजे बाय डिफॉल्ट होणारच आहे. मग ते स्टबर्न होऊन जातं. मग ऑफकोर्स वेट लॉस होतं, कुठल्याही वयात वेट लॉस होऊ शकतं. म्हणजे जरी तुम्ही अगदी 50ला आल्यात आणि यंग अगदी म्हणजे प्रेग्नन्सी नंतर, तर प्रेग्नन्सी नंतर वेट लॉस असं जर 1 वर्षामध्ये केलं तर फटकन होऊ शकतं. नंतर सुद्धा होऊ शकतं, पण त्याला एफर्ट जरा जास्ती लागतात. एफर्ट जास्ती लागतात. तुम्ही आता बोलताना म्हटलं की गुड फॅट्स घ्यायला हवे, पण फॅट्स इटसेल्फ बदनाम आहेत आपल्याकडे. म्हणजे फॅट्स अरे बाबा म्हणजे भयंकर काहीतरी असतं आणि त्यामुळे युजली ते रिड्यूस किंवा कट डाऊन करायचं पहिलं प्रायोरिटी असतं. पण फॅट्स, गुड फॅट्स आणि हार्मोन किंवा
बॅड फॅट्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स असं काही कोरिलेशन आहे? ऑफकोर्स आहे. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर गुड फॅट्स म्हणजे काय मी आता म्हटले ओमेगा 3 रिच फॅटी ऍसिड ह्याला आम्ही गुड फॅट्स fats. असं म्हणतो ओके. कॉमन लँग्वेज मध्ये म्हणायचं तर आता आपल्या बॉडीमध्ये ना हे ओमेगा 3 बनत नाही, ते आपल्याला आहारातनच घ्यायला घ्यावं लागतं, लागतं. ज्याला ओके. आम्ही इसेन्शियल फॅट्स असं म्हणतो. हो. तर ते तुम्हाला कुठनं मिळतं? मी बोलले तसं जवस, आपली जी मगजची बी असते त्याच्यामधनं मिळतं, अक्रोड, बदाम. ओके, हे मेन व्हेजिटेरियन सोर्सेस झाले. आता नॉन व्हेजिटेरियन सोर्स म्हणायचं तर फिश जे असतं ना ते बेस्ट सोर्स आहे. पण आता आपल्याकडे मेजरली व्हेजिटेरियनच असतात, नॉनव्हेज खाणारे तसे कमी असतात. आणि जरी फिश खाल्लं तरी आठवड्यातनं एकदाच खाणारी लोक असतात, सो एवढे कॉमनली नाही खात. सो हे जर तुम्ही रेग्युलरली तुमच्या डाएटमध्ये ठेवलं, स्पेशली हे जे मी आता जे 4-5 पदार्थ सांगितले ते, त्याचबरोबर तुपाला बदनाम केलेलं आहे, पण तुपाचे एवढे बेनिफिट्स आहेत ना. एक तर हार्मोन हेल्थ तुमची मेंटेन होते. म्हणजे मी तर बऱ्याच जणांना इन्सिस्ट करते, ज्यांना PCOS आहे, थायरॉइड आहे, की सकाळी उठून अनुशापोटी 1 चमचा तूप घ्यायचं. त्यांनी काय होतं ना, तुमची भूक व्यवस्थित नियंत्रण राहतं दिवसभरामध्ये. असं तुम्हाला जे काय खूप गोड खायची इच्छा होते ती एकदम कमी होऊन जाते. हार्मोन बॅलन्स व्हायला मदत होते. आणि आपल्या गटमध्ये अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ज्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूच. पण अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांनाही हे तूप जे आहे ना ते खाद्य असतं. म्हणजे आपली ओव्हरऑल हेल्थ ना व्यवस्थित राहण्यासाठी तूप पण आहारात घेतलंच पाहिजे. तर किती तूप घेतलं पाहिजे? मी तर म्हणेन मिनिमम 1 ते 2 चमचे तूप दिवसभरात आहारात तुम्ही घेतलं. मी वजन कमी करा, नाहीतर तुम्ही वाढवा, काही असू दे, पण तूप हे तुम्ही डाएटमध्ये कन्झ्युम केलंच पाहिजे. आणि तेच तुम्ही एक दुसरं विचारलं ना, ट्रान्स फॅट्स हा एक प्रकार आहे. तो बॅड फॅट्स म्हणजे काय, की आपण जे काय जंक फूड खातो, म्हणजे पिझ्झा, पास्ता हे एक मेजर कॅटेगरी झाली. त्याचबरोबर आता बाहेरचा आपण जेव्हा बेकरी प्रोडक्ट्स खातो, म्हणजे पॅटीस झालं किंवा क्रीम रोल झाले असे, किंवा केक्स, बिस्किट झाले, तर ह्याच्यामध्ये जे काय फॅट्स असतात ना ते हीट एक्सपोजरमुळे ट्रान्स फॅट्समध्ये कन्व्हर्जन होतं. आणि त्यांनी LDL कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यांनी हार्मोन पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातात. आणि PCOS होण्याचं नंबर 1 कारण हे जंक फूड आहे. सो त्याचमुळे गुड फॅट्स तितकेच चांगले आणि बॅड फॅट्स तितकेच वाईट आहेत. म्हणून ते टोटली अवॉइड करायचा प्रयत्न करायचा आणि हे वाढवायचं. आणि तुम्ही आता जे म्हटलं की तूप डेली 2 चमचे, राईट? 2 टीस्पून, सॉरी 2 टीस्पून घ्यायला हवे. पण मग तो युजली कोणत्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप घ्यायला पाहिजे, किंवा त्यांचं वेदर दे आर होम मेकर किंवा वर्किंग आहे? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एज ग्रुप, राईट फ्रॉम यंगस्टर्स टू ओल्ड एज, सगळ्यांना मी एनकरेज करते की निदान तुम्ही 2 चमचे तूप घेतलंच पाहिजे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे त्यांना हा एक मोठा प्रश्न असतो की माझं कोलेस्ट्रॉल हाय, मग मी तूप घेतलं पाहिजे का? त्यांनी पण घेतलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्ह मिळतात. एक तर तुमचं काय म्हणतात त्याला, लुब्रिकेशन होतं बॉडीमध्ये. सेकंडली हार्मोन बॅलन्स होतं. थर्ड म्हणजे तुमची गट लाइनिंग जी असते ती व्यवस्थित राहते. तूप अगदी व्यवस्थित कन्झ्युम करत राहिला तर कॉन्स्टिपेशन कमी होतं तुमचं. तर हे सगळे गुड इफेक्ट्स जे आहेत ते खूपच चांगले आहेत. आणि म्हणूनच तूप कुठल्याही एज ग्रुपनी कन्झ्युम केलंच पाहिजे. लहान मुलांनी तर अजून जास्ती खाल्लं तरी काही हरकत नाही. वेट लॉस करताना तो एक हे आहे, आहेच आहे. काय म्हणतात त्याला, आपल्याला जो निगेटिव्ह थॉट किंवा जो स्टिग्मा आहे किंवा फॅट पहिला कट करायचं, तर ते नाही करून चालणार. आपल्याला गुड फॅट हे ठेवलंच पाहिजे. कारण मी सांगते ना, म्हणजे मी खूप जणांचं बघितलेलं आहे की तुम्ही डाएटमध्ये एकदम कॅलरीज कट करायला लागलात ना, म्हणजे काय खूप सॅलडच खाता एकदम, किंवा मील्स स्किप करता एकदम, तर ते सुरुवातीला तुम्हाला वेट लॉस दिसतो. कारण की सडनली तुम्ही आहारच कमी केलेला आहे. मग तुम्हाला असं वाटायला लागतं की वा, सगळं खूपच छान चालू आहे. मग 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यात काय दिसायला लागतं, थकवायला लागतो, कॉन्स्टिपेशन भयंकर व्हायला लागतं, किंवा पोट खूप बिघडतं, कारण तुम्ही खूप कच्चं खायला लागलायत म्हणून. तुमची स्किन डल व्हायला लागते. डेफिशियन्सी म्हणजे आयर्न डेफिशियन्सी खूप कॉमनली डेव्हलप व्हायला लागते. B12 कॉमनली डेव्हलप व्हायला लागते. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी ऑलवेज तुम्ही आयदर एकदा तरी तुम्ही एक तुमच्यासाठी डाएट चार्ट बनवून घेतला पाहिजे. ते नसणार, म्हणजे जमत नसेल ते करायला, तर कुठल्या तरी प्रॉपर गायडन्स खाली, किंवा आता आजकाल आपल्याला इन्फॉर्मेशन खूप अवेलेबल आहे, पण तुम्ही कोणाला फॉलो करताय, ते पर्सनची क्वालिफिकेशन काय आहे, हे खूपच इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण शेवटी तुम्ही तुमच्या हेल्थशी खेळताय ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काय म्हणतात त्याला,
एक रूल सगळ्यांना ऍप्लिकेबल पण होत नाही, त्याच्यामुळे तो एक्झॅक्टली फॉलो हम्म. करणे पण आहे करेक्ट की आहे. तुमची बॉडी, तुमची लाईफस्टाईल, Correct. तुमचं एज ग्रुप किंवा तुमचा जेंडर, ह्या हम्म. सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तो घ्यायला पाहिजे. हा हो, आहे ना? कारण आता माझ्याकडे पण हो. आता फॅमिलीज येतात ना हो. डाएट घ्यायला, हा. तर एक हस्बंड अँड वाईफचं पण डाएट वेगळं वेगळं असतं. असू शकतं. पण ऑफकोर्स आम्ही प्रयत्न करतो की शेवटी तुम्ही ते एक हा फिजिबल पण हा पाहिजे, म्हणजे फिजिबल प्रॅक्टिकल करता पाहिजे, यायला की हवं. म्हणजे हो. इटिंग फ्रॉम द सेम फॅमिली पॉट हो. आम्ही त्याला असं हो. बोलतो की ओके. तुम्ही एकच प्रकारचं अन्न बनवा, हम्म. पण किती किती प्रमाणात कोणी कोण किती किती? खाल्लं पाहिजे हा. ते तुम्ही ठरवू शकता ना. हम्म. त्याच्यासाठी एकदा डाएट तरी घेतलंच पाहिजे, हे हम्म. मला असं वाटतं की म्हणजे हम्म. तुमचं पर्सनलाइज्ड होतं ते. हम्म. आणखीन एक जो हे असतो, म्हणजे प्रत्येक घरातून आपल्याला स्पेशली लेडीजचा आपण आवाज ऐकतो असं हम्म. मला तरी काय जास्त हे होणार नाही, तो म्हणजे चहा घेतल्याशिवाय माझं डोकं चालत नाही. सकाळी मला चहा लागतो बरोबर किंवा आहे. दिवसातून 4-5 कप मला चहा घ्यावाच लागतो. हा. तर हे एक्सेस जे हे आहे, हम्म. म्हणजे चहा घेतल्यामुळे शुगर इंटेक वाढतं, त्यातून इन्शुलिन्स रेजिस्टन्स किंवा हम्म. वेट गेन वगैरे ह्या गोष्टी पण डेव्हलप होतात इव्हेंच्युअली. होतातच की, होतातच. तर ना चहा म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, म्हणजे मला हो. पण आवडतो आणि मी काय सोडणार नाही चहा. म्हणजे डाएट किती किंवा परफेक्ट न्यूट्रिशन प्लॅन फॉलो करायचा, पण काही गोष्टी अशा ज्या आहेत ते तुम्हाला एन्जॉय करायच्या, त्या पूर्णपणे पण गिव्ह अप केल्या नाही हा, पाहिजेत. हा. तेच आहे, तेच म्हणजे तो ब्युटी टॉर्चर आहे. नाही वाटला हा, पाहिजे असं तो म्हणतात. टॉर्चर नाही वाटला पाहिजे. हा. माझ्याकडे किती जण येऊन पहिले बोलतात, प्लीज माझा चहा बंद नका करू. तर नाही, हे बंद करायची काहीच गरज नाहीये. हा. पण आता काय होतं ना, अनेक वेळेला ना माइंडलेसली आपण चहा कन्झ्युम हो. करतो. म्हणजे काय, सकाळी उठल्यावर चहा घेतला, त्याच्याशिवाय काही चालूच होत नाही दिवस. हो. मग 11 वाजता चहा घेतला, मग 4 हम्म. वाजता घेतला. काय काय तर जण 2-2 तासांनी मी पाहिलंय जेवल्यावरती चहा घेतात दुपारी. तर हे का होतं माहितीये का, बरेचदा ना आपल्याला ना त्यावेळेला ना आपण जर ब्रेकफास्ट नीट खाल्ला नाही तर 11 वाजता परत भूक लागते. मग तिथे काय करायचं, पटकन चहा बनवून पिऊन टाकू, हं. हा एक भाग होतो. मग ओके. त्याच्यामध्ये साखर घातली, हा. साखर घातली ना की इट्स रिअली बॅड. आणि हं. दुसरं मी काय म्हणेन ना, की जरी तुम्हाला चहा कन्झ्युम करायचा आहे ना, तरी तो खूप उकळून नका घेऊ. बऱ्याच जणांना सवय असते ना खूप चहा उकळायचं, त्याच्यामध्येच दूध टाकायचं, परत खूप उकळायचं. त्यांनी ना प्रचंड ऍसिडिटी होते. आणि स्पेशली सकाळी जेव्हा तुम्ही उठून अनुशापोटी असा चहा घेतलात तर प्रचंड ऍसिडिटी होण्याची शक्यता आहे. आणि मी गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे म्हणून सांगते, पहिल्यांदा मी जेव्हा चहा बदलते लोकांचा, म्हणजे चहा नाही बंद करत, चहा कसा बनवायचा हे पद्धत बदलते मी. ओके, सो उकळून नाही प्यायचा चहा, त्याच्यामध्येच दूध टाकून घेतलंय असं अजिबात करू नका. काय करायचं, पाणी उकळायचं, ते पाणी गरम उकळलं की बंद करायचं, त्याच्यामध्ये चहाची पत्ती घाला, गाळून घ्या आणि मग दूध घाला त्याच्यामध्ये. आपोआप तुम्हाला कमी दूध लागतं तिकडे. आणि असा जर तुम्ही चहा घेतलात ना तर तुम्हाला ऍसिडिटी पण कमी होते. आणि जर तुम्हाला अगदीच साखर घालून चहा घ्यायचा आहे तर ठरवा की दिवसभरात मी 2च चहा घेईन, ज्याच्यामध्ये एक ना पाव चमचा साखर असेल किंवा अर्धा चमचा असेल, वेट लॉस करायचं असेल तर. आणि अजून मी सांगते की चहा प्यायची का सारखी तलब लागते, ते म्हणजे ना बोर्डमनी. म्हणजे काय केलं ना, आपण 4 वाजता जेव्हा ऑफिसमध्ये असतो ना तेव्हा खूप कंटाळलेलो असतो, थकलेलो असतो, मीटिंग्स खूप झाल्या असतात, कंटाळा आलेला असतो. त्यावेळेला माइंडला काहीतरी रिफ्रेशिंग हवं असतं. कारण ना आपल्याला ते डोपामिन रिलीज झालं पाहिजे, जे आपल्याला फील गुड करवतं, म्हणजे हॅपी बनवतं परत. तर ते कशातनं मिळतं आपल्याला, हे गरम गरम चहा ज्याच्यामध्ये साखर घातलीये त्याच्यामध्ये मिळतं. तर तिथे तुम्ही एक तुम्ही असं म्हणताय की शुगर एक्सेस घेतल्याने किंवा त्याने डोपामिन स्पाइक होऊ शकतो, तेव्हा मग तर कसं होतं ना की जेव्हा तुमचे एनर्जी लेवल्स लो झालेले असतात किंवा तुम्हाला ना थकलेले असता तुम्ही किंवा बोर झालेले असता, तेव्हा ना आपल्या ब्रेन मध्ये ना न्यूरो ट्रान्समिटर डोपामिन जे असतं ना ते तुम्हाला फील गुड फॅक्टर देतं. आणि हे रिलीज होणं इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच तुम्ही असे रेस्टफुल किंवा काम राहता. तर बॉडीचा नेहमी हाच प्रयत्न असतो की तुमचं शरीर नेहमी इक्विलिब्रियम मध्ये असावं, म्हणजे हॅपी असावं. मग ते कशाने मिळतं त्याला माहिती आहे, आयदर काहीतरी गोड खाऊन किंवा काहीतरी सॉल्टी आणि फ्राईड खाऊन. म्हणूनच 4 वाजता समोसे खातात किंवा 4 वाजता चहा घेतात. ह्याचं कारण हे आहे. तर मे बी अर्धा कप चहा तुम्ही तिथे घ्या, अर्धा चमचा साखर घ्या त्याच्यामध्ये. पण इतर वेळेस जेव्हा तुम्ही अगदी 4-5 वेळेला जेव्हा चहा घेता ना, तेव्हा एक प्रयत्न करा की तो जो चहा तुम्ही नेहमी उकळून घेताय त्याच्याऐवजी 1-2 जे चहाचे कप आहेत ते ग्रीन टीनी रिप्लेस करा. आपोआप तुम्हाला हेल्थ पण तिथे मिळून जाते. किंवा मग चक्क नुसतं गरम पाणी प्या, त्यांनी पण शांत होतं. ते ना नुसतं त्यावेळेला काहीतरी उचलून कपातनं प्यायचं समाधान असतं. जर तुम्ही गरम पाणी प्यायचा प्रयत्न केलात, तुम्ही ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला
तसं केलं तर तुम्हाला आपोआप जी काय अशी तलब असते ना की आता मला चहा हवाय ती पण कमी होऊन जाते. हळूहळू ती सवय मोडता येते. कुठल्याही बॅड हॅबिट्स तुम्हाला जेव्हा ठरवायचे असतील तेव्हा तुम्ही चेंज करू शकता. पॉसिबल आहे, व्हेरी मच पॉसिबल. सो हे असं करू शकता तुम्ही. 2 कप चहा घ्या दिवसभरात हवाय तसा, आणि बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये लाईट टी बनवा जसं मी सांगितलंय तसं. ग्रीन टी घ्या. काय कायला तुम्ही अजवाईन आणि बडीशेप घातलेलं पाणी पण घेऊ शकता, आपोआप डायजेशन पण बेटर होते तिथे. किंवा मग हर्बल टीज घेऊ शकता किंवा नुसतं गरम पाणी प्या. हे चहाला पर्याय आहेत. आहेतच. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही ते कम्प्लिटली ना इट्स दॅट फिलिंग ऑफ हॅव्हिंग ते गरम काहीतरी तिथे प्यायचं म्हणून. तर गरम पाणी प्यायलं ना की पण तरीही बरं बरं वाटतं. वाटतं. पण अर्ली मॉर्निंग एम्प्टी स्टमक चहा ऍब्सोल्युटली नो. मी रेकमेंड करते की तसं स्पेशली उकळलेला असतो तो, म्हणजे जो आपण उकळून त्याच्यामध्येच दूध घालतो, त्याच्यामध्येच तो स्ट्रॉंग चहा असतो ना, तो अवॉइड केला पाहिजे सकाळी. पण मग काही लोकांना जेव्हा चहा मिस होतो, स्पेशली अर्ली मॉर्निंगचा, मग त्यांना ते हेडेक सारखे सिम्पटम्स दिसतात किंवा समथिंग रेसलेस झाल्यासारखं वाटतं. ते कशामुळे होतं? सो ते काय होतं माहितीये का, ते शरीराला सवय असते. ओके. किंवा कारण की चहामध्ये पण असं जसं आपण म्हणतो ना की कॉफीमध्ये कॅफीन आहे, तसं चहामध्ये टॅनिन्स आहेत. ओके. त्यांनी ना तुम्हाला त्याचं पण एक सॉर्ट ऑफ अडिक्शन असतं शरीराला. ओके. तर तुम्हाला जे काय हे तुम्ही आता ठरवलं की आजपासून मी चहा सोडून देणार आहे, अगदी स्ट्रॉंग चहा सकाळपासून घेणार नाहीये, ते 1, 2, 3, 4 दिवस तुम्हाला त्रास होईल. युअर बॉडी इज टेस्टिंग यू. चौथ्या दिवशी तुमचं जे काही हेडेक वगैरे ना ते पूर्णपणे निघून जातं. मग त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ना, तुम्हाला जर हवंय ना ते तिथे काहीतरी खायला घ्या. म्हणजे तुम्ही तिथे बदाम खा, अक्रोड खा. काय काय ना तर मी सांगते की तूप साखर पोळीचा रोल करायचा आणि खायचा. त्यावेळेला कदाचित भूक लागली असते आणि ते तुम्ही चहानी पूर्ण करायचा प्रयत्न करता. तर तिथेच जर तुम्ही थोडंसं काहीतरी छोटंसं स्नॅक घेतलं ना तर तुम्हाला चहा प्यायची इच्छा पण कमी होऊन जाते. ते एनर्जी लेवल्स लो झाले असतात ना. जर तुम्ही खूप आधी लवकर जेवलात, 6 वाजता जेवलात, 7 वाजता जेवलात आदल्या दिवशी, आणि मग दुसऱ्या दिवशी उठलात, तर नॅचरली भूक लागलेली असते ना, तर ती कदाचित भूक असते, ती चहाची तलब नसते. जर तुम्ही असं केलं तर डोकं पण नाही दुखणार. मी किती जणांना हे असं देते की सकाळी उठून एक तूप साखर पोळीचा रोल खायचा किंवा बदाम अक्रोड घ्या, त्याच्याबरोबर एखादं खजूर खा. खूप छान वाटतं आणि मग चहा खरंच प्यायची इच्छा होत नाही. ज्यांना चहा सोडायचा आहे त्यांना सांगते मी. ऍग्री. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पूर्णपणे. म्हणजे युजली काय होतं की ज्यांची मुलं सकाळी मॉर्निंग स्कूल असतं त्या लेडीच्या वरती हे जास्त जाणवते की त्यांना मे बी भूक लागलेली असते किंवा पुढे लागणार असते, ते स्किप करायचं म्हणून ते ओके पहिला चहा घेते मग पटपट आवडते. आणि वेळ पण नसतो ना पटपट काही करायला. हो. तर गरम पाणी प्यायचं सकाळी. मी सांगितलं जसं तूप पाहिजे तर तूप घ्या त्याच्याबरोबर, मग व्यवस्थित राहतो. मग त्याच्यानंतर अगदीच थोडीशी भूक लागली असं वाटलं तर पटकन तोंडात 1-2 बदाम टाकून त्याच्याबरोबर खजूर, हे शेंगदाणे पण, बदाम कशाला, साधे तुम्ही शेंगदाणे जरी तोंडात टाकून खजूर खाल्ला ना, म्हणजे ही किती जुनी पद्धत आहे आपली. गूळ आणि शेंगदाणे हे एकत्र खायची तर किती जुनी पद्धत आहे. तसं पण करू शकता तुम्ही. मेजॉरिटी ज्या आपल्या स्त्रिया आहेत म्हणजे घरातल्या, त्यांचं हे असतं की हे बाबा शिळ आहे, हे उरतं, ते वाया नको जायला, ते कुठे टाकून द्यायचं, म्हणून ते अन्न आहे ना ते खाल्लं जातं खूप वेळा. म्हणजे ज्याला आपण ते लेफ्ट ओव्हर कल्चर म्हणतो की ते वाया नाही जायला पाहिजे म्हणताना खाल्लं जातं. पण ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो त्यांच्या वेट गेनवर किंवा ओव्हरऑल हेल्थवर होतो. निगेटिव्हली कसा होतो? एक्सलंट क्वेश्चन आहे. कारण हे ना मी खूप माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघते की अशा अनेक महिला आहेत जे फक्त म्हणजे लेफ्ट ओव्हर कल्चर तर हा एक भाग झालाच, त्याचबरोबर स्वतःकडे लक्ष देऊन पहिल्यांदी स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं हेच त्यांना चुकीचं वाटतं. म्हणजे असं वाटतं की मी तर सगळ्या फॅमिलीची काळजी घेतेय, पण मी स्वतःची काळजी घेते म्हणजे हे काय बरोबर नाहीये. हे पण एक मला जाणवतं. आणि हे पण आहे की आता उरलंय तर कशाला ठेवायचं, ते कन्झ्युम करून टाकावं. तर हेनीच खरं वेट गेनचं मेजर कारण होऊ शकतं स्त्रियांमध्ये. तर असं आहे की थोडंसं प्लॅनिंग नीट केलं ना तर जे ते उरलेलं असतं ते कमी राहू शकतं. एक आहे ते. आणि प्लॅनिंग फूडचं असं केलं पाहिजे की जरी तुमचं काही अन्न राहिलं असेल तरी त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्ती असेल तर ते तुम्ही एक्स्ट्रा खाऊ शकता. म्हणजे डाळ राहिली तर ती एक्स्ट्रा खाऊ शकता, किंवा ताक राहिलं तर ते खाऊ शकता, उसळ राहिली तर ते खाऊ शकता, किंवा सॅलड राहिले तर ते. पण त्याचबरोबर जर तुमचं चपाती राहिली एक्स्ट्रा तर ती बाजूला ठेवा, ती काय खाऊ नका. भात राहिला तर तो काय खाऊ नका. पण अशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही डेफिनेटली संपू शकता. एक्स्ट्रा भाजी खा, एक्स्ट्रा डाळ खा, ताक घ्या, वरण घ्या, जे काय अशा गोष्टी राहिल्यात ना प्रोटीन आणि फायबर रिच, त्या तुम्ही आरामात कन्झ्युम करा. पण जर तुमच्या चपात्या राहिल्या, भात राहिला तर तो तसाच राहू दे. नेक्स्ट डे तुम्ही त्याचं काही करू शकता, असं मी अनेकांना सांगते.
पण तुम्ही म्हटलं तसं ना, तो मेजॉरिटी ना गिल्ट येतो असं मला वाटतं, की बाबा आय एम नॉट एफिशियंट, म्हणजे मी हे वाया घालवते. तर माझं प्रॉपर कुठेतरी प्लॅनिंग चुकलं किंवा हम्म. मी एफिशियंट नाहीये. हम्म. हे एक रिझन असतं. हा. किंवा आजकाल म्हणजे काही आपण याच्यामध्ये पण ॲड्स वगैरे पण बघतो. हम्म. खूप सारे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स वगैरे पण आलेत ना. हम्म. दे ट्राय टू ट्रेन की नाही हे वाया कशाला घालवता? हम्म. यू कॅन मेक अ फ्राईड राईस आउट हा. ऑफ इट. हा. असं काहीतरी हा. एक फूड स्पायसी बनवू शकता आणि मग ते तुम्ही कन्झ्युम करू हा. शकता. हा. ते पण आयडिया काही वाईट नाहीये. म्हणजे आता मी तेच बोलले ना, की सपोज तुमच्या आता लेफ्ट ओव्हर कल्चरमध्ये काय, आता चल एक चपाती जास्ती राहिली तर मी ती चपाती खाऊन टाकते, कशाला ती चपाती एक तरी ठेवायची आहे? ठेवायची. हां. हे चुकतं. हा. हे मेजर जिथे ना आपण कार्बोहायड्रेट्स कडे लक्ष देऊन ते संपवायचा प्रयत्न करतो ना, ते चुकतं. म्हणूनच मी ओके. म्हणलं ना, उरलं तर वरण संपवा, उसळ हम्म. संपवा, भाजी संपवा किंवा हम्म. कोशिंबीर. हम्म. हे तुम्ही सरप्लस खाल्लं तरी हम्म. काहीही प्रॉब्लेम नाहीये. हम्म. पण हे जे तुमचं राहतं ना एक्स्ट्रा, ते चक्क तुम्ही ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी मग त्याचा तुम्ही कसाही वापर करा. इनफॅक्ट मी तर डायबिटीसच्या लोकांना हे पण म्हणते, जर आदल्या दिवशी शिजवलेला भात असेल, तो तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्लात, तर त्याचे जे स्टार्चचं प्रमाण असतं ते पण कमी होऊन जातं. सो ओके. बऱ्याच जणांना असं वाटतं ना, की शिळा भात कुठे खायचा? पण शिळा भात खाल्ल्याने हा उलटा बेनिफिट आहे. आणि तो ओके. बेनिफिट फक्त डायबिटीसच्या लोकांना नाहीये. तो बेनिफिट घरातल्या जे सगळे राहतात ना, त्यांना सगळ्यांना तो बेनिफिट आहे. तर ताजं काय डेफिनेटली खाल्लं पाहिजे. बनवलेल्या भाज्या ज्या असतात, सॅलड जे असतात, ते तुम्ही ताजं खाल्लेलं कधीही चांगलं आहे. पण आता हे जर तुमची चपाती राहिली, भात राहिला, तर असा तो काही खराब होत नाही. हे पण एक लोकांमध्ये असतं ना, की अरे ते ताजं बनवलंय, ते ताजंच खाल्लं पाहिजे, नाहीतर मग ते शिळं झाल्यावरती काय ते खाण्यात पॉइंट नाहीये. तर काही गोष्टी डेफिनेटली ताज्याच खाल्ल्या पाहिजे, जसं की भाज्या. पण काही गोष्टी जसं की चपाती झालं, भात झाली किंवा भाकरी झाली, ते तुम्ही ठेवा ना बाजूला. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची फोडणी करून खाऊ शकता किंवा ऑफकोर्स तुम्ही त्याचं फ्राईड राईस करून खाऊ शकता. तर हे डेफिनेटली हे डिफरन्सिएशन तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. आणि ते जर जमलं ना, तर आपोआप वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होते. ओके. म्हणजे प्रेफरेबली तुम्ही ताजंच खाल्लं पाहिजे. प्रेफरेबली ताजंच हां, खाल्लं हां. पाहिजे. पण जर अगदीच राहिलं, तर ती जी गिल्ट आहे ना, की आता माझ्याकडनं राहिलं, चूक केली मी खूप मोठी, तर ती गिल्ट न बाळगता ते तसंच बाजूला ठेवायचं आणि मग त्याच्या नेक्स्ट डे इमिजिएटली सकाळी जर तुम्ही त्याचा उपयोग केला, नो प्रॉब्लेम विथ दॅट. पण भाज्या वगैरे संपवून टाका. मी तेच तर बोलते, भाज्या संपवा, ताक वरण संपवा आणि जे कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भाकरी, भात आहे ते तुम्ही बाजूला ठेवा. म्हणजे आणि अननेसेसरी मग क्वांटिटी नाही आणि झाला तुम्हाला. गिल्ट नका बाळगू त्याच्यामध्ये. कारण कसं होतंय, की तुम्ही उरतंय म्हणून खाताय म्हणून काय होतंय, तुमचं वजन वाढतंय. वजन वाढतंय म्हणून वजन कमी करायला तुम्ही काय करताय, एक्स्ट्रा एफर्ट घेताय, जिम लावताय वगैरे ते सगळं आहे. किंवा मग स्ट्रिक्ट डाएट वरती जाताय. किंवा मग असं होतं, की मग तुमचे मेडिकल इश्यूज सुरू होतात. मग मेडिसिन सुरू होतात. मग डॉक्टरांकडे तुमच्या वाऱ्याच सुरू होतात. मग प्रॉब्ली हॉस्पिटलायझेशन इन टफ केसेस सुरू होतात. मग ती कॉस्ट मोर आहे का जे उरलेलं अन्न आहे ते बाजूला ठेवून सेन्सिबली नेक्स्ट डे वापरणं हे सेन्सिबल जास्ती आहे. नाहीतर हे मग सगळं मग त्याच्यानंतर हळूहळू इफेक्ट व्हायला लागतात. सायकल सुरू होतं. आणि म्हणजे एकातून दुसरा मी प्रॉब्लेम. ना बऱ्याच अशा महिला पाहिल्या जे स्वतःचं ना वजन पण अनेक वर्ष चेकच करत नाही. एकदम अचानक 10 किलो वाढल्यावरती मग ते आमच्याकडे येतात. मग ते का वाढलंय? एकतर तुम्ही योग्य ते व्यायाम, म्हणजे व्यायाम असा काय खूप जिमला गेलं पाहिजे आणि व्यायाम ह्याच्यातला भाग नाहीये. तुम्ही 10 मिनिटं चाला, 15 मिनिटं चाला, पण जे काय तुम्ही नियमित करू शकाल, जे तुम्हाला करायला आवडतंय ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर थोडासा संतुलित आहार ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपोआप तुमचं वेट मेंटेन राहतं. आणि हे एक आहे ना, की जर तुमची हेल्थ म्हणजे त्या घरातल्या महिलेची जर हेल्थ व्यवस्थित असेल तर आपोआप ती ऍक्टिव्हली सगळ्यांची हेल्थ व्यवस्थित ठेवू शकते. आजकाल काय होतंय ना, खेचतायत महिला स्वतःना, म्हणजे ना झोप येत असते, थकवा येत असतो, कारण की डेफिशियन्सीज असतात, ओव्हरवेट असतात, सारखं बसून उठता येत नाही, तरीही ढकलून फॅमिलीसाठी सगळं मॅनेज करत असतात. मग तेच जर तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही तुमच्यामध्ये एनर्जी लेवल्स चांगले असतील, तुमचं वेट प्रॉपर असेल, तुम्ही ऍक्टिव्ह असाल, तुम्हाला फ्रेश वाटत असेल दिवसभर, तुम्ही तुमच्या किचनमध्ये जाऊन अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा करून तुमच्या फॅमिलीला घालू शकता. बरोबर आहे. आणि मी हे ना डिफरन्स माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सकडे बघितलेलं आहे. नुसतं ना डेफिशियन्सीज तर खूप कॉमनली दिसतात. आयर्नची डेफिशियन्सी, B12 ची, D ची डेफिशियन्सी, वजन वाढलेलं जाऊन चेक करत नाहीत, स्वतःवरती लक्ष देत नाहीत, आणि मग एकदम ते इतकं अलार्मिंग होतं ना, की मेडिकल रिपोर्ट्स खूप वाईट आलेले आहेत. मग आता तर मला ह्याच्यामध्ये काहीतरी चेंज केलाच पाहिजे. मग ते कुठेतरी रिपेअर करायला येतात. मग त्याच्यापेक्षा प्रिव्हेन्शन कधीही चांगले रिपेअर करण्यापेक्षा.
म्हणून मी इन्सिस्ट करते की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी तर पहिले घेतलीच पाहिजेत, तेव्हाच तुम्ही तुमच्या फॅमिलीची तब्येत काळजी घेऊ त्याच्याकडे लक्ष शकता. देऊ शकता. हो. तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की गट हेल्थ किंवा मायक्रोब्स जे असतात हम्म. की त्याच्यावरही अफेक्ट होतो, म्हणजे जे आपल्या चुकीच्या डाएट हम्म. पद्धती त्याच्यामुळे. आणि असंही म्हणतात की गट इज अ सेकंड ब्रेन. मग त्याच्याबद्दल एक तुम्ही आणखीन काय हे करू शकता किंवा एक्झॅक्टली हाऊ गट इज अ सेकंड ब्रेन आणि गट हेल्थ मेंटेन करणं काय इम्पॉर्टंट आहे? हो हो. सो गट इज अ सेकंड ब्रेन. तर मी सांगेन की गट हेल्थ काय आहे इथपासून थोडीशी सुरुवात करूया. तर आपलं जे काय पूर्ण डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे ना, ते जनरली लोकांना वाटतं की गट हेल्थ आहे. ओके. तर ते नसतं गट हेल्थ. गट हेल्थ म्हणजे काय, आपले लार्ज इंटेस्टाईन मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स बॅक्टेरिया असतात. ओके. आणि हे 2 कॅटेगरीमध्ये असतात. एक म्हणजे गुड बॅक्टेरिया आणि एक म्हणजे बॅड बॅक्टेरिया. आता गुड बॅक्टेरियाचं प्रमाण आपल्याला वाढवायचंय, कारण ते आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी करायला मदत करतात. काय काय हेल्प करतात, एक तर न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये त्यांच्यामुळे बनतात. म्हणजे B12 जे आहे ना, ज्याची डेफिशियन्सी आजकाल खूप कॉमन दिसते, ते आपल्या शरीरामध्येच बनतं जर तुमची ही गट हेल्थ चांगली असेल तर. मग तुमची इम्युनिटी बूस्ट होते. तुमचे बरेचसे हार्मोन्स जे रेग्युलराइज होतात, म्हणजे जे हार्मोन मेंटेन राहतात ते मेंटेन होतात. त्याच्याच बरोबर तुमची जी काय मूड असते ती पण व्यवस्थित मेंटेन राहते. म्हणजे गट हेल्थ जर अफेक्टेड असेल तर बऱ्याच जणांना डिप्रेशनचा त्रास होतो, मूड स्विंग्सचा त्रास होतो. कारण की हे शास्त्र म्हणजे बऱ्याचशा रिसर्च मधनं बघितलेलं आहे की अजून एक न्यूरो ट्रान्समिटर, जसं मी डोपामिन बोलले तसंच अजून एक न्यूरो ट्रान्समिटर आहे ज्याचं नाव आहे सेरोटोनिन. तर ते 90% तर आपल्या ह्या गट मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे बनतं. हे एक एस्टॅब्लिश स्टडी आहे. म्हणजे काय की जेव्हा तुमचं गट अनहेल्दी असेल, म्हणजे तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅड जास्ती असतील आणि गुड बॅक्टेरिया कमी असेल, म्हणजे तुमचे मूड स्विंग्स होतात, इरिटेबिलिटी म्हणजे राग येतो प्रचंड, कधीतरी फारच आनंद वाटतो, कधीतरी फारच दुःख वाटतं, कधीतरी असं वाटतं ना की कलकल होते काय काय लोकांना, किंवा ना पिरियड्सच्या आधी पिरियड्सचा जो त्रास होतो तो. तर हे सगळे जे काय दुष्परिणाम व्हायला लागतात ते तुमची गट अनहेल्दी असते त्याच्यामुळे होतात. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते नंबरनी गुड बॅक्टेरिया वाढवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर तो आहारातनं व्हेरी मच पॉसिबल असतो. तर आपल्या आहारामध्ये दही किंवा ताक किंवा तूप, आता मी जसं बोलले, त्याचं प्रमाण जर रेग्युलरली ठेवलं, म्हणजे एक 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 ग्लास ताक 11 वाजता घ्या, 4 वाजता घ्या, लंच बरोबर घ्या, किंवा 1 वाटी दही लंच बरोबर घ्या. त्याचबरोबर जे आपण कच्च्या सॅलेड्स खातो ना, म्हणजे काकडी टमॅटो कट केलेलं, किंवा फळं खातो, ऍपल म्हणा, पेरू म्हणा, हे जे सगळं आपण आहारात व्यवस्थित ठेवतो, किंवा जंक फूड कमी खातो आणि घरचं अन्न किंवा मिनिमली प्रोसेस फूड आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे घरी जे बनलं असतं ते अन्न, ते जेव्हा आपण जास्ती खातो तेव्हा आपले गट मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढायला लागतात, गुड बॅक्टेरिया, आणि मग आपली हेल्थ व्यवस्थित राहते, डायजेशन नीट होतं, कॉन्स्टिपेशन होत नाही, तुमची जे काही इम्युनिटी आहे ती व्यवस्थित राहते, डेफिशियन्सीज कमी दिसायला लागतात आणि मूड पण व्यवस्थित राहतो. सो एका गटनी तुमची अख्खी बॉडी, म्हणजे आपली बॉडी कोणतरी तिसरंच चालवतंय खरं बघायला गेलं तर. ते गुड बॅक्टेरिया जे आहेत ते हेल्प करतात पूर्ण बॉडी स्टेबल ठेवायला, म्हणून ते वाढवायचा प्रयत्न करायचा. आता इम्पॅक्ट म्हणजे इतका आहे आणि याला सोल्युशन तसं सिम्पल आहे, फार खूप म्हणजे सिम्पल फार आहे. काही तुम्हाला रॉकेट खूप सायन्स सिम्पल नाही आहे. याच्यामध्ये. तुम्ही डे टू डे याच्यामध्ये इझिली ते इन्कॉर्पोरेट करू शकता आणि इझिली मॅनेज करू शकता. इझिली मॅनेज करू शकता. हो. आणि अजून एक सांगते की आता ना झोप पण जर तुम्ही कम्प्लीट केली नाही ना, म्हणजे स्लीप इनकम्प्लीट राहिली, आता खूप यंगस्टर्सना ही सवय असते, किंवा यंगस्टर्स का ऍक्च्युली ऍडल्ट्स पण ऍडिक्टच झालेले आहेत फोनला. तर जेव्हा तुम्ही जास्तीत जास्ती तो लाईट फोनचा घेता ना झोपायच्या वेळेला, तर तेव्हा ना तुमची झोप डिस्टर्ब होऊन जाते. आणि त्याच्यामुळे तुमचं झोप कंप्लीट होत नाही, आणि जेव्हा झोप पण पूर्ण होत नाही ना, तेव्हा तुमचं पूर्ण बॉडीचं क्लॉक अफेक्ट व्हायला लागतं. आता आपल्या एक ना बॉडीचं क्लॉक असतं, जसं घड्याळ असतं ना, तसं एक शरीराचं पण घड्याळ असतं. म्हणजे काय की 9 वाजता सकाळी जर तुम्हाला रोज खायची सवय असेल तर पोट गुडगुड करायला लागतं. 1 वाजता खायची सवय असेल तर आपोआप त्यावेळेला भूक लागते आपल्याला ऑटोमॅटिकली. रोज जर तुम्ही एक साधारण 9-10 वाजता झोपत असाल तर त्याच वेळेला रोज झोप येते तुम्हाला. म्हणजे काय की शरीराचं एक क्लॉक आहे, आणि अनेक वेळेला आपण सकाळी जेव्हा ना अलार्म न लावता सुद्धा आपण उठतो,
म्हणजे काय की रोज आपल्याला जर तेच गोष्ट करायची सवय आहे तर शरीराला आपोआप त्या वेळेला त्या गोष्टी करायची सवय पडते. मग जर तुमची झोप कंप्लीट झाली नाही तर ते पूर्ण शरीराचं जे क्लॉक आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. ते डिस्टर्ब होतं, तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्टर्ब होतात, मग तुमचे कॉर्टिझॉल लेवल्स वाढायला लागतात, बेली फॅट वाढायला लागते, वेट गेन व्हायला लागतं आणि मग पूर्ण दिवस डिस्टर्ब होतो तुमचा. सो एक झोप पूर्ण करणं खूप 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 आणि किती सोपं आहे. किती सोपं आहे. ती फक्त फोन बाजूला ठेवायचा, एक वेळ ठरवायची की ठीक आहे आता प्रत्येकाला अनवाइंड करायचंच असतं. संध्याकाळी घरी गेल्यावरती स्वतःसाठी टाइम थोडा हवाच असतो, पण ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणजे आता 9 झाले, 10 झाले, 11, कितीतरी जण 1 आणि 2 वाजेपर्यंत नुसतं फोन घेऊन बसतात आणि म्हणतात मला झोप येत नाही. हे त्या लाईटमुळे झोप येत नाही. बऱ्याच जणांना कळतच नाही ते होतंय असं. सो स्लीप हायजीन आम्ही म्हणतो की खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच महत्वाची आहे. थँक्यू वन्स अगेन. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू.